गुढीपाडवा म्हटलं की बऱ्याच ठिकाणी श्रीखंड पुरीचा बेत केला जातो। तर आज मी तुम्हाला गुढीपाडवा स्पेशल जरासुद्धा मैद्याचा वापर न करता टम्म फुगलेल्या अशा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे। आणि ही पुरी तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्या पटकन अशी फुगून वर आलेली आहे। अजिबात आपण याला झाऱ्याने वगैरे दाबलेलं नाही तरी सुद्धा पटकन अशी आपोआप ही टम्म फुगून वरती आलेली आहे। बरेच जण पुऱ्या बनवत असताना काही चुका करतात, त्यामुळे त्यांच्या पुऱ्या एकतर त्या खूप जास्त तेलकट होतात किंवा त्या छान अशा टम्म फुगल्या जात नाहीत। पुऱ्या न फुगण्याची किंवा पुऱ्या तेलकट होण्याची काही कारणे आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी मनापासून शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्या सुद्धा पुऱ्या अशा मस्त टम्म फुगलेल्या आणि अजिबात तेलकट होणार नाहीत याची मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देते। आणि ह्या पुऱ्या तुम्ही बघू शकता किती मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत, जरा सुद्धा तेलकट झालेल्या नाही, छान अशा टमटमीत अशा एकूण एक पुऱ्या फुगलेल्या आहेत। आता यातली एक पुरी आपण तोडून सुद्धा बघूयात आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली ही आतून एकदम पोकळ अशी पुरी तयार झालेली आहे। वरून मस्त खुसखुशीत आणि मऊ सुद्धा अशा आपल्या या पुऱ्या तयार होतात आणि दिवसभर जरी तुम्ही या पुऱ्या ठेवल्या तरी सुद्धा छान अशा मऊ सुद्धा राहतात। तर चला वेळ न वाया घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हा सगळ्यांना माझं एक निवेदन आहे, जर का तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला परातीमध्ये इथं 2 कप इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आता हे घेतलेलं गव्हाचं पीठ मी न चाळताच घेतलेलं आहे, पण तुमच्या गव्हाच्या पिठामध्ये जर काही घाण वगैरे असेल तर मात्र चाळून घेऊ शकता। आता इथं मी 3 टेबलस्पून इतका बारीक रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला इथं बारीकच घ्यायचा आहे, जर का तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर थोडा जाड रवा मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल। अर्धा चमचा इथं मीठ घातलेलं आहे किंवा चवीपुरतं। 1 चमचा एकदम बारीक इथं मी किसून घेतलेला गूळ घातलेला आहे। तुम्ही गुळाऐवजी 1 चमचा इथं साखर सुद्धा ॲड करू शकता। तर आता तुम्हाला वाटत असेल की आपण साखर किंवा गूळ यामध्ये काय ॲड करायचा, तर आपण या पिठामध्ये साखर किंवा गूळ ॲड केल्यामुळे आपल्या पुरीला छान असा सोनेरी रंग यायला मदत होते, त्याचबरोबर आपली पुरी छान अशी मऊसूद होते आणि एकदम किंचित असा हलकासा गोडवा सुद्धा या पुरीमध्ये उतरतो। आता ही घातलेली सगळी जिन्नस मी पहिल्यांदा एकत्र करून घेतलीत, छान मिसळून घेतलीत आणि आता इथं मी पोह्याच्या चमच्याने बरोबर 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे। तर इथं मी कच्चं तेल ॲड केलेलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं गरम करून सुद्धा घालू शकता, पण इथं गरम करून तेल घालण्याची काही गरज नाही, कच्चं तेल सुद्धा आपल्याला इथं चालू शकतं, म्हणून इथं मी कच्चंच तेल ॲड केलंय। आता हे तेल सुद्धा आपण या पिठामध्ये छान असं मिसळून घ्यायचं आहे, सगळ्या पिठाला तेल लागलं पाहिजे इतपत आपल्याला छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे पहिल्यांदा। आणि या पिठामध्ये तेल ॲड करत असताना खूप जास्त सुद्धा तेल घालू नका, कारण तेल खूप जास्त घातल्यामुळे सुद्धा पुरी तेलकट होण्याची शक्यता असते। आता इथं मी पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असा एकदम घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। पाणी घालत असताना खूप जास्त एकदम पाणी घालायचं नाही, तर अगदी थोडं थोडं आपण असं हातावरती पाणी घेऊन छान असा एकदम घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा आपल्याला एकदम घट्टच पाहिजे, पण त्याचप्रमाणे छान असा स्मूथसुद्धा पाहिजे आहे, फक्तच दगडासारखा घट्ट मळायचं नाही, तर एकदम घट्ट आणि छान असा स्मूथसुद्धा झाला पाहिजे इतपत आपल्याला पीठ छान असं हे मळून घ्यायचं आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच की अगदी थोडं थोडं मी हातावरती पाणी घेऊन छान असं मी हे मळून घेत आहे। तर आता तुम्हाला इथं मी पुरी न फुगण्याचं पहिल्यांदा कारण सांगणार आहे। तर पुरी फुगण्यासाठी आपलं पीठच इथं परफेक्ट मळलं गेलं पाहिजे। जर का तुम्ही एकदम सैलसर असं पीठ मळलं तर एकतर तुमच्या पुऱ्या लाटताना चिकटणार किंवा फाटणार, किंवा जरी त्या छान लाटल्या गेल्या तरी तेलामध्ये तुम्ही तळण्यासाठी घातल्या की त्या जरासुद्धा फुगत नाहीत किंवा तेलामध्ये त्या फुटू शकतात। आता तुम्ही इथं बघू शकता, इथं मी छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि अगदी मस्त असं आपलं इथं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे पीठ थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। आपण यामध्ये रवा घातलाय, तर तो रवा थोडासा भिजण्यासाठी किंवा फुलण्यासाठी आपल्याला हे पीठ एक 20 ते 25 मिनिटाकरता झाकून आपल्याला असंच साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून यामधला रवा छान भिजला जाईल। आता तुम्ही इथं बघू शकता एक 25 मिनिटानंतर आपलं पीठ छान असं भिजलं गेलंय, अजून छान असं हे मुरलं गेलंय। तर आता काय करायचंय, आपण अजून एकदा हे थोडा वेळ पीठ असं छान असं मळून घ्यायचंय। तुम्ही याला थोडंसं तेल वरून लावलं तरी सुद्धा चालेल, थोडंसं तेल लावून मळून घेऊ शकता, पण मला इथं काही गरज वाटत नाही म्हणून मी हे असंच मळून घेणार आहे थोडा वेळ, 1-2-3 मिनिट।
आणि आता तुम्ही इथं बघू शकता 1-2 ते 3 मिनिट मी पीठ हे परत मळल्यानंतर छान असं आपलं पीठ हे परत मस्त असं एकदम स्मूथली असं तयार झालेलं आहे. छान यातला रवासुद्धा भिजलेला आहे. तर आता आपलं हे पुऱ्या लाटण्यासाठीचं परफेक्ट असं पीठ तयार झाले. आता आपण याच्या लगेच पुऱ्या लाटायला घेणार आहोत. तर यातला आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत लहान मोठी हवी आहे पुरी त्या पद्धतीने तुम्ही इथं गोळा घेऊ शकता. पण खूप जास्त सुद्धा मोठा गोळा घेऊ नका. खूप जास्त सुद्धा मोठी पुरी इथं आपल्याला लाटायची नाही. अगदी मीडियम आपल्याला पुरी इथं लाटून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी गोळा आपण हातावरती तयार करत असताना गोळ्याला तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही चिरा किंवा भेगा पडलेले नाहीत. छान असा एकदम पेड्यासारखा आपला इथं गोळा आपण इथं तयार करून घेतलेला आहे. इतकं आपलं छान हे पीठ तयार झालेलं आहे. तर आता आपण सगळे गोळे इथं तयार करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने एकसारखे आपले गोळे आपले तयार झाले पाहिजेत. असं तुम्ही थोडासा गोळा हातावरती मळल्यासारखा केला की छान आपला इथं गोळा तयार होतो बघा पुरी लाटण्यासाठी. हे बघा अजिबात याला भेगा वगैरे चिरा वगैरे जात नाही. तर अशाच पद्धतीने आता आपण सगळे गोळे इथं तयार करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पटापट पुऱ्या लाटता येतील. आणि आता तुम्ही इथं बघू शकता इथं मी सगळे इथं गोळे तयार करून घेतलेले आहेत. जर का तुमच्या अशा पिठाला जर चिरा जात असतील तर असं थोडंसं आपण गोळा ज्याला भेगा गेलेल्या आहेत ती अशी बाजू आपण अशी पलटी करून घ्यायची आणि हातावरती मग गोळा तयार करून घ्यायचा म्हणजे अजिबात याला भेगा किंवा चिरा जात नाहीत. अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच. आता तुम्हाला इथं पुऱ्या लाटण्यासाठीची दुसरी टिप म्हणजे आपल्याला यातला एकच गोळा बाहेर साईडला काढून घ्यायचा आहे आणि बाकीचे गोळे आपण असे झाकून साईडला ठेवून द्यायचे आहेत म्हणजे गोळे आपले सुकले जात नाहीत. आता इथं पोळपाटाला थोडंसं मी तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण हा गोळा यावरती ठेवायचा आणि थोडासा असा प्रेस करून घ्यायचा. आणि आता आपण एकदम हलक्या हाताने लाटण्याला सुद्धा थोडंसं मी इथं तेल लावून घेतलं आहे आणि एकदम हलक्या हाताने आपण ही पुरी लाटून घ्यायची आहे. अजिबात आपण या पुरीला दाब द्यायचं नाही. एकदम हलक्या हाताने आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. आता तुम्हाला इथं पुरीसाठीची तिसरी टिप म्हणजे पुरी फुगण्यासाठी काय करायचं. तर पुरी फुगण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीची पुरी लाटून घ्यायची आहे. तर पुरी फुगण्यासाठी आपल्याला इथं मीडियम आकाराची पुरी लाटून घ्यायची आहे म्हणजे मध्यम जाडीची आपल्याला इथं पुरी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळसुद्धा लाटायची नाही किंवा खूप जास्त जाडही लाटायची नाही. जर का तुम्ही खूप जास्त पातळ पुरी लाटली तर ती तेलामध्ये घातल्यानंतर अजिबात फुगत नाही आणि खूप जास्त जर जाड तुम्ही पुरी लाटली तर ती तेलामध्ये घातल्यानंतर फुगली तर जाईल पण ती आतून कच्ची राहण्याची शक्यता असते आणि खूप जास्त जाड पुरी आपल्याला खायला सुद्धा चांगली वाटत नाही. आता तुम्ही इथं पुरीची जाडी बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर इतपत आपल्याला इथं ही पुरीची जाडी ठेवायची आहे आणि आकाराने सुद्धा आपल्याला खूप जास्त मोठ्या पुऱ्या इथं करायच्या नाहीत. आता इथं ही लाटलेली पुरी मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता अजून एक गोळा घेतला आहे आणि अजून एक तुम्हाला मी इथं पुरी लाटून दाखवणार आहे. तर आता मी या पुरीला तेल लावलेलं नाही तर आपल्याला आता अजिबात तेल लावण्याची गरज पडत नाही. फक्त एकदा आपण पोळपाटाला तेल लावलं की परत आपल्याला तेल लावण्याची आवश्यकता नसते कारण आपलं पीठच इतकं छान झालेलं आहे की आपल्याला तेलाची सुद्धा आवश्यकता नाही. तर आता तुम्ही इथं बघू शकता इथं मी आता दुसरी पुरीसुद्धा लाटून तयार करून घेतली आहे आणि ही सुद्धा पुरी आपली सेम त्याच पुरीसारखी तयार झालेली आहे. त्याच जाडीची आपण ही पुरी तयार करून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत. तर आता तुम्ही इथं बघू शकता इथं मी 7 पुऱ्या आधी तयार करून घेतलेल्या आहेत. तर आपण आधी ह्या एवढ्याच पुऱ्या तळून घेऊया म्हणजे या पुऱ्या सुकणार नाहीत आणि बाकीच्या आपण नंतर करून घेऊया. तर आता आपण या पुऱ्या लगेच तळायला घेऊयात. आता इथं कढईमध्ये मी तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. पुऱ्या तळण्यासाठी नेहमी तेल आपल्याला छान असं कडकडीतच गरम पाहिजे. तेलाचं टेम्परेचर जर कमी असेल तर आपली पुरी छान अशी फुगली जात नाही. म्हणून तेल आपलं छान असं कडकडीतच आपल्याला गरम पाहिजे आणि पुरी आपण अशी तेलामध्ये सोडली की आपण असं झाऱ्याने थोडंसं पुरीवरती असं आपण थोडं थोडं तेल उडवायचं म्हणजे वरची साईडसुद्धा थोडीशी भाजली जाते. आता पुरीसाठीची चौथी टिप म्हणजे पुऱ्या तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं. तर पुऱ्या आपल्या तेलकट होऊ नये म्हणून गॅसची फ्लेम आपण पुऱ्या तळत असताना नेहमी मीडियमच ठेवायची. जर का तुम्ही कमी गॅसवरती पुऱ्या तळल्या तर त्या खूप जास्त तेलकट होतात. पुरी खूप जास्त तेल पिते आणि त्या जास्त तेलकट होऊ शकतात. त्यामुळे नेहमी आपण मीडियम फ्लेमवरतीच पुऱ्या तळायच्या. कमी गॅसवरती अजिबात पुऱ्या तळायच्या नाही किंवा मोठ्या फ्लेमवरती सुद्धा तळायचे नाही. मोठ्या फ्लेमवरती सुद्धा आपण पुऱ्या तळायला गेलो तर त्या खूप जास्त पटकन तळल्या जातात आणि आतून कच्च्या राहू शकतात. म्हणून मोठ्या फ्लेमवरती सुद्धा आपण पुऱ्या तळायच्या नाही. पुरी तळत असताना खूप जास्त अलटून पलटून आपल्याला पुरी तळायची नाही. तसं जरी केलं तरी सुद्धा पुरी आपली तेलकट होऊ शकते. फक्त 2 ते 3 वेळाच आपल्याला अलटून पलटून अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आणि आता तुम्ही इथं बघू शकता इथं मी मस्त अशी ही पुरी तळून घेतलेली आहे. छान असा याला सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपल्याला ही पुरी लगेच तेलामधून काढून घ्यायची आहे.
पूर्णपणे आपण असं झाऱ्यावरती तेल निथळून घ्यायचं आणि लगेच आता आपण ही पुरी एखाद्या जाळीवरती आपण काढून घ्यायची आहे. आता पुरीसाठीची 5वी टीप म्हणजे आपण ही पुऱ्या नेहमी अशा एखाद्या जाळीवरतीच काढून घ्यायच्या, म्हणजे त्यामधलं जे काही एक्स्ट्राचं तेल असेल तर ते पूर्णपणे निथळून जाईल आणि पुऱ्या आपल्या तेलकट होणार नाहीत. आता इथं मी तुम्हाला अजून एक पुरी तळून दाखवणार आहे. तर तेल थोडंसं जर थंड झालेलं असेल तर आपण परत एकदा गरम करून घ्यायचं एक 10 सेकंदासाठी आणि मग आपण पुरी तेलामध्ये सोडायची आहे. पुरी टाकायच्या आधी आपण गॅस मोठा करून घ्यायचा आणि पुरी टाकल्यानंतर मग गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवरती आपण छान अशी पुरी तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता पुरी तेलामध्ये टाकल्या पटकन अशी फुगून वरती आलेली आहे. अजिबात आपल्याला याला झाऱ्याने वगैरे प्रेस करण्याची गरज नाही किंवा पुरी फुगण्यासाठी आपल्याला खूप जास्त झाऱ्याने दाब देण्याची गरज नाही. अशी पटकन अशी आपली इथं पुरी फुगत आहे. तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेलच किती सुंदर रंग आपल्या या पुरीला आलेला आहे, किती टमटमीत अशा आपल्या या पुऱ्या फुगत आहेत. जर तुम्हाला अशी कड वगैरे कच्ची वाटत असेल तर तुम्ही थोडीशी अशी झाऱ्याने तळून घेऊ शकता. असं कडकडेने आपण थोडंसं हे तळून घेऊया म्हणजे एकसारखी आपली पुरी तळली जाईल. एकदम हलक्या हाताने ही प्रोसेस करायची आहे आपल्याला. तुम्ही जर खूप जास्त जोर देऊन तळायला गेलात तर पुरी फुटण्याची शक्यता असते. आता तुम्ही बघू शकता ही सुद्धा पुरी आपली मस्त अशी आपण तळून घेतली आहे. ह्याला सुद्धा सुंदर असा रंग आलेला आहे. आता ही सुद्धा पुरी आपण जाळीवरती काढून घेऊया. तर अशा आपण सगळ्या पुऱ्या जाळीवरतीच पहिल्यांदा काढून घ्यायच्या आहेत. तर आता याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात. आणि आता तुम्ही इथं बघू शकता इथं मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि एकूण एक पुऱ्या तुम्ही बघू शकता किती मस्त अशा टमटमीत फुगलेल्या आहेत आणि जरासुद्धा तेलकट झालेल्या नाहीत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच की अजिबात आपल्या या पुऱ्या तेलकट झालेल्या नाहीत. छान अशा टमटमीत फुगलेल्या असून देखील जरासुद्धा तेलकट झालेल्या नाहीत. अशा ह्या गुबगुबीत टुमटुमीत फुगलेल्या मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आपल्या इथं खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. आणि तुम्हीसुद्धा या गुढीपाडव्याला माझ्या या पद्धतीने एकदा अशा या मस्त पुऱ्या तयार करून बघा आणि त्या कशा झाल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण इथं एक पुरी तोडूनसुद्धा बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा याला पातळ पापुत्रा आलेला आहे आणि छान अशी पोकळ अशी आपली ही पुरी तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची गव्हाच्या पिठाची पुरी ते मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा. पुन्हा भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.